मी खरं म्हणजे हा कार्यक्रम पाहत असताना थोडा बुचकळ्यात पडलोय. कारण व्यासपीठावरती जयदेव गायकवाड, लक्ष्मण माने आणि रामदास आठवले असं सगळं एकत्र आहेत. हे पूर्वी एकत्र होते, खूप पूर्वी एकत्र होते आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने. पण आता काही आपल्याला माहिती काय पद्धतीने समोर देखील मला बरेच लोक दिसत आहेत, पॅन्थरच्या वेगवेगळ्या गटांच्या मधले लोक दिसत आहेत आणि त्या सगळे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की काही नव्या राजकीय समीकरणाची चाहूल आंबेडकरी चळवळीमध्ये निर्माण होते आहे का. फार आशा करावी अशी परिस्थिती नाहीये हे पण सांगायला पाहिजे. पण निदान अशी काही चाहूल निर्माण होते का, म्हणून मी खरं या सगळ्या दोन्ही श्रोत्यांच्या मध्ये असलेल्या गर्दीकडे, लोकांच्याकडे आणि इकडे देखील पाहत होतो. कारण जयदेव गायकवाड परवा शरद पवारांच्या बरोबरच्या एका बैठकीला दिल्लीमध्ये जाऊन आले आणि आता रामदास आठवलेंच्या शेजारी बसलेले आहेत. तर मला त्यामुळे असं वाटलं की जरा काहीतरी व्हायला पाहिजे. आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीला, दलित चळवळीला जो सपाटून मार बसला, तर त्यातनं काही नवीन पुनर्निर्मिती होणार आहे का, हा खरं म्हणजे प्रश्न आजच्या काळात आहे. आणि म्हणून दलित पॅन्थरच्या आठवणी काढताना आपण आठवणी काढून किती गैरवणार हा प्रश्न आहे. पण जयदेव गायकवाडांचं हे पुस्तक एक फार मोठं सामाजिक दस्तावेज आहे हे सांगू इच्छितो. मला इथे सांगायला पाहिजे की जयदेव गायकवाडांच्या पिढीने चळवळी केल्या, संघर्ष केले, कायदेशीर संघर्ष केले, जमिनीवरचे संघर्ष केले, बौद्धिक पातळीवरचे संघर्ष केले. आणि हे करत असताना या स्वरूपाचं लेखन देखील ग्रंथरूपाने त्यांनी केलं. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांचं योगदान आपल्याला मान्य केलं पाहिजे की या पिढीने एक फार मोठा वसा आणि वारसा आंबेडकरी चळवळीला दिलेला आहे. जयदेवचं हे 5वं अपत्य आहे. मी कुटुंब नियोजनाच्या भाषेमध्ये बोलत नाही, हे 5वं अपत्य आहे. पहिलं अपत्य जे होतं, अपघात झाला नसता, कारण ते सकाळच्या मॉर्निंग वॉकला जातात. खूप आता पुण्यामध्ये राहतात ते, पुणे स्टेशनच्या परिसरात बंड गार्डनपर्यंत चालत जातात. पूर्वी गोखलेनगरला राहायला होते. गोखलेनगरला राहायला जात असताना तुम्हाला माहिती आहे की तिकडच्या कडे, कपारी, थोडेसे टेकडे असे जे आहेत, त्यात कुठेतरी पाय मुरगळून पडले. आणि पाय मुरगळून पडल्यामुळे घरी बसावं लागलं. आणि ते म्हटलं तर काय सदुपयोग कसा करायचा वेळेचा. आणि मग ते आंबेडकर वाचायला त्यांनी सुरुवात केली. आणि संविधान सभेत आंबेडकर नावाचं पहिलं पुस्तक जयदेवचं निर्माण झालं हे 2001 साली. मला असं वाटतं की एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन ते होतं. ते 2001 मी का महत्वाचं वर्ष होतं, 2001 आणि 2001. त्याचं कारण असं, त्यावेळेच्या NDA सरकारने घटना पुनर्विलोकन समिती नेमलेली होती. आणि त्या संबंधामधले जे काही तपशील होते, त्या तपशिलाचा समोर संदर्भ आल्यानंतर जयदेवला वाटलं की आपल्याला या संविधान सभेसंबंधात, घटनेसंबंधामध्ये आणि बाबासाहेबांच्या योगदानासंबंधी आपल्याला स्वतंत्र लिहिलं पाहिजे. आणि म्हणून संविधान सभेत आंबेडकर हे पहिलं पुस्तक जयदेवचं त्यानिमित्ताने आलं. त्यानंतर जातीभेदाचा अंतप्रवाह, प्रादेशिक जातींची समीकरणे, आणि आता अगदी अलीकडेच 3 वर्षापूर्वी शरद पवारांच्या हस्ते ज्याचं उद्घाटन झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष हे पुस्तक. हे 4 ग्रंथ आज त्यांच्या नावावरती आहेत. आणि आज हा 5वा ग्रंथ दलित पॅन्थरचा झंझावात हा जयदेवच्या नावाने जमा होतोय. मला असं वाटतं की हीच गोष्ट आपल्याला त्याला सणसणून टाळ्या देण्यासाठी पुरेशी आहे. आज अर्जुन डांगळे व्यासपीठावरती आहेत. अर्जुनचं 2 वर्षापूर्वी दलित पॅन्थर अधोरेखित सत्य हा एक ग्रंथ समोर आला. त्याच्या अगोदर या संबंधातच आपल्याकडे जवी पवारांचं देखील एक पुस्तक आहे. नामदेव जाण्याच्या सुमाराला त्याने देखील एक पॅन्थर संबंधामध्ये एक पुस्तक लिहिलेलं होतं, एक संघर्ष. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला स्वतःला असं वाटतं की तटस्थतेने लिहिण्याचा प्रयत्न या सगळ्या लेखकांचा जरी असला, आता विशेषतः अर्जुन तर खूप जुना लेखक आहे. दलित साहित्याची जी मूलभूत चर्चा झाली त्या चर्चेपासून आम्ही अर्जुन डांगळे यांना पाहतो. ज्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या, मना वानखडे असतील किंवा आणखीन त्यावेळचे अन्य मोठे समीक्षक असतील, या सगळ्यांच्या चर्चेमध्ये अर्जुन सहभागी होता. त्यामुळे अर्जुनच्या पुस्तकामध्ये खूप मोठा तपशील आणि खूप मोठा ऐवज आलेला आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय जयदेवच्या, तर मला असं वाटतं की मुंबईच्या दलित पॅन्थरने जे संघर्ष केले त्याच पद्धतीचे संघर्ष, त्या पद्धतीची आणखीन वेगळी भूमिका, आणि पुणे जिल्ह्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये दलितांच्यावरचे जे अन्याय अत्याचार होते त्याचा एक वेगळा लेखाजोखा या पुस्तकात आहे. आणि त्यामुळे पुणे दलित पॅन्थरनी केलेले जे कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे, त्याचं फार तपशील मोठं वर्णन आणि फार तपशील वेगवेगळे अगदी बारीक सारीक नावांसकट हे जयदेवच्या या नव्या पुस्तकात आहेत.
मी पहिल्यांदा सांगतो की जयदेवच्या या पुस्तकामध्ये दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांची जेवढी नावं आलेली आहेत तेवढी आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये फार पूर्वी कुठल्या पुस्तकात आली असतील की नाही मला शंका आहे. एवढी प्रचंड नावं या पुस्तकामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला अनेक नावं समजली. म्हणजे कुठल्या चळवळीमध्ये म्हणजे इंदिरा गांधींचा रस्ता अडवणाऱ्या चळवळीमध्ये कोण होतं, शंकराचार्यांच्या संबंधामध्ये वाद घालण्यामध्ये कोण लोक होते, इथपासून ते पुण्यामध्ये झालेल्या अनेक गोष्टी असतील, भूगोल संबंधामध्ये तिथल्या एका दलित मुलीवरती अत्याचार झाला त्या संबंधीचा भाग असेल, इकडे पुण्याच्या या भागातल्या तालुक्यामध्ये इंदापूर असेल, बावडा असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये जो दलितांच्यावर अन्याय झाला त्या संबंधीचे विषय असतील, या सगळ्या ठिकाणी दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी काय योगदान केलं हा सगळा तपशील जयदेवच्या या पुस्तकात आहे. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे एक फार मोठा सामाजिक दस्तावेज आहे. आपल्याकडे काय होतं, दलित पॅन्थरच्या जन्मतारखेच्या दाखल्यापासूनच वाद आहे आणि ते वाद कसे संपवायचे असं करत असताना देखील मला आज असं वाटतं की आज हा एक फार मोठा दस्तावेज, पुण्यातल्या कुठल्या भागातनं कार्यकर्ते एकत्र आले, पुण्यामध्ये बैठका कुठे व्हायच्या, त्यामुळे पुणे दलित पॅन्थरची एक वेगळी स्थापना त्यानंतर झालेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे नामदेवनी मुंबईत स्थापन केल्यानंतर पुणे दलित पॅन्थरची पण स्थापना झालेली आहे, त्याचा पण तपशील या पुस्तकामध्ये आहे. आणि अनेक लोक आपल्याला या निमित्ताने भेटतात आणि ते भेटत असताना असं लक्षात येतं की अरे या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन नोंदवलं गेलं नाही. नाही चिरा नाही पण ते असं आपण अनेक वेळा म्हणतो, पण ती नाही चिरा नाही पण ते आपण किती काळ म्हणणार, किती काळ ह्या कविता म्हणणार. तर प्रत्यक्ष इतिहासामध्ये हा दस्तावेज असला पाहिजे. मी आपल्याला सांगतो मुद्दाम, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये 1927चा जो महाडचा त्यांचा धर्मसंग्रह होता, चौदार तळ्याचा सत्याग्रह, तर त्याच्या संबंधामध्ये काही तपशील लिहिले गेले होते. आणि त्यानंतर आता 6 वर्षापूर्वी आनंद तेलतुंबड्यांचं महाड द फर्स्ट दलित रिवोल्ट नावाचं पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये खूप मोठे तपशील त्यांनी दिलेले होते. आणि एक चर्चा अशी झाली, म्हणजे अनेक नामवंत लोकांचं मत असं पडलं की अशा पद्धतीने हा इतिहास लिहिला गेला पाहिजे, तो पुढे आला पाहिजे. डॉक्टर यदी फडके यांनी पुरोगामी सत्यशोधकमध्ये लिहित असताना 1-2 ठिकाणी असं म्हटलेलं होतं की आपल्याकडे बाबासाहेबांच्या महाड सत्याग्रहाचा इतिहासाचा जेवढा तपशील आहे तेवढा काळाराम मंदिर सत्याग्रहाचा नाही आहे. आणि त्यामुळे मग यदी फडकेंनी प्रयत्न केले आणि बाबाडावनी प्रयत्न केले, फॉलोअप केला. त्यामुळे पुरोगामी सत्यशोधकचा एक संपूर्ण अंक हा काळाराम मंदिर सत्याग्रहावरती निघाला आणि नंतर त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. तर ही इतिहासाची नोंद आवश्यक असते, सामाजिक इतिहासाची. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. रामदास आठवले हे पूर्वी पॅन्थर होते असं त्यांच्या अनेक कार्यकर्ते सांगतात, अनेक इतिहासातल्या नोंदी सांगतात. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांनी पण त्या नोंदी केलेल्या आहेत. पण रामदास आठवल्यांचा हा पॅन्थरच्या इतिहासातल्या लढ्यातला सहभाग याच्यासंबंधी अनेक गोष्टी अजून पुस्तकामध्ये यायच्या आहेत, तर ते यायला पाहिजे असं मला वाटतं. लक्ष्मण माने, अर्जुन डांगडे असतील, जयदेव गायकवाड असतील, ही कमी अधिक फरकाने एका पिढीमधली मंडळी आणि त्या मंडळीने जे काही काम केले, जे काही योगदान केले ते मला वाटतं फार महत्त्वाचं योगदान आहे. आणि त्यामुळे आपल्याला अशा दस्तावेजाचं एक फार मोठं महत्त्व असतं. दलित पॅन्थरचा झंझावत नामदेवचा फोटो समोर आहे. नामदेवच्या घरी मुंबईला आम्ही अनेक वेळा गेलो. पुण्यामध्ये सुखदेव सोनवणे त्याला घेऊन माझ्याकडे घरी आलेले होते, ते पण मला आठवते. त्यामुळे खूप चांगला जिव्हाळ्याचा संबंध होता. पण नामदेवच्या कवितांनी जो एक ज्वालाग्नी निर्माण केला आणि आता कुठला तरी एक छटाक माणूस म्हणतो की नामदेव झटकोन, मला असं वाटतं की त्याचं उत्तर नेहमी आपल्याला मिळत गेलेलं आहे. आणि कदाचित जयदेवच्या मनात नामदेव ढसाळ कोण हे सांगण्यासाठी देखील ह्या पुस्तकाचं एक नियोजन असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इतिहासातल्या बारीक बारीक नोंदी केल्या पाहिजेत. काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये प्रत्येक सत्याग्रहाच्या तुकडीमध्ये कोण कोण लोक होते या नावाची नोंद देखील डॉक्टर यदी फडकेंनी त्या पुस्तकात केलेली आहे. मला असं वाटतं की जयदेवचं पुस्तक कैरमोडच्या 12 खंडामध्ये खूप तपशीलवार तो सगळा भाग सगळा तो आहे. पण मला जयदेवच्या या पुस्तकाचं मला महत्त्व अशासाठी वाटतं की या सगळ्या नोंदी बारीक सारीक पद्धतीने करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दलित चळवळ, आंबेडकरी चळवळ याचा इतिहास प्रचंड मोठा आहे आणि तो इतिहास आपण जितक्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलो तो आपला प्रयत्न अपुरा पडेल. पण मला स्वतःला असं वाटतं या निमित्ताने जयदेवला विनंती करावीशी वाटते, रामदासजींना विनंती करावीशी वाटते. ते आता केंद्राच्या सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी हा सामाजिक इतिहासाचा दस्तावेज, आंबेडकरी चळवळीचा दस्तावेज फक्त महाराष्ट्रातला नाही तर देशातल्या सगळ्या राज्यांच्या मधला हा इतिहासाचा दस्तावेज कसा नोंदवता येईल आणि कशा पद्धतीने पुढे शब्दांकित करता येईल या दिशेने प्रयत्न केला पाहिजे. त्या दिशेने संस्थात्मक काही काम करता येईल का असा पण एक विचार त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. जयदेवचं या निमित्ताने स्वागत करतो. जयदेवच्या पत्नी भारतीताई इथे आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो. कारण त्या बाईंनी जन्मभर नोकरी केली आणि आपल्या नवऱ्याला सामाजिक कामांसाठी पुरेसा अवसर दिला, वेळ दिला. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण देखील आपण त्यांचं अभिनंदन करूयात भारतीताईंचं. मी जयदेवचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि
दलित पॅन्थरचा झंझावात हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. तुम्हाला आणखीन काही लिहावंसं वाटलं तर तुम्ही लिहाल. जयदेवचे जे सहकारी आहेत विजय जाधव, त्यांनाही मी म्हटलं की तुमच्याकडे काही आणखी वेगळ्या आठवणी असतील तुम्ही लिहायला पाहिजेत. इथे अनेक मित्रांचा आपला सत्कार होणार आहे पॅन्थरमधल्या, त्यांनी पण अशा अनेक बारीक सारीक गोष्टी लिहिल्या पाहिजेत. आता इथे बाप्पू भोसले बसलेले आहेत, त्यांच्या वडिलांचं एक सुंदर वर्णन जयदेवने या पुस्तकामध्ये केलेलं आहे की ते वडील कसे होते आणि किती ताकदीने काम करायचे, नामदेवचे सहकारी म्हणून. मला असं वाटतं की अशा बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत. इतिहासाची दुवे आपण सांधले तर आंबेडकरी आणि दलित चळवळीचा इतिहास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये खंडात्मक पातळीवरती निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं. मी जयदेवला मनपूर्वक धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो.